Good morning, students. Today we are going to discuss about the new article, that is speed. See, in case of one dimension, we are discussing about the speed. स्पीड विषयी आपल्याला डिटेल्समध्ये डिस्कस करायचं आहे या व्हिडिओमध्ये. तर स्पीडसाठी आपण जो बेसिक फॉर्म्युला वापरतो तो फॉर्म्युला आपण बघू. तर स्पीड इज इक्वल टू, आपण लिहितो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून आपल्याला स्पीडची डेफिनेशन कशी करता येईल. डिस्टन्स पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. तर स्पीडचा हा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे स्पीड जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला डिस्टन्स माहिती पाहिजे आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम आपल्याला तिथे लागलेला आहे तो टाइम सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे डिस्टन्सला जर स्पीडने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, डिस्टन्सला जर टाइमने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, स्पीड मिळेल. तर ही झाली स्पीडची बेसिक डेफिनेशन्स. आता आपल्याला या स्पीडचं युनिट काढायचं आहे. तर एस आय युनिट याचं काय असेल, एस आय युनिट असेल याचं. बघा, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा जर फॉर्म्युला आपल्याला दिला असेल तर त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एसआय युनिट काढता येतं, हे आपण शिकलोय. आता इथे एसआय युनिट कोणाचं काढायचं आहे, स्पीडचं काढायचं आहे. मग एसआय युनिट स्पीडचं काय होणार आहे, त्यासाठी तुम्हाला डिस्टन्सचं एसआय युनिट माहिती पाहिजे आणि टाइमचं एसआय युनिट माहिती पाहिजे. तर डिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे, मीटर, कारण डिस्टन्स हे मीटरमध्ये मोजतो आपण आणि टाइम हे कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये मोजतो. म्हणून एसआय युनिट काय होईल त्याचं, मीटर पर सेकंद. आता युनिट्स अँड डायमेन्शन्समध्ये, युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण याचे डायमेन्शन्स काढलेले आहेत फिजिकल क्वांटिटीचे, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे. त्यामध्ये आपण स्पीडचं सुद्धा डायमेन्शन्स काढलेलं आहे. तर याचं डायमेन्शन्स कसं येईल, सो डायमेन्शन ऑफ स्पीड, डायमेन्शन ऑफ स्पीड, डायमेन्शन ऑफ स्पीड. डायमेन्शन ऑफ स्पीड जर तुम्हाला काढायची असेल तर ती कशी काढणार तुम्ही, डायमेन्शनसाठी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर डायमेन्शन ऑफ स्पीडसाठी आपण काय करू, डिस्टन्सचं डायमेन्शन लिहू. आणि डिस्टन्सचं डायमेन्शन काय असते नेहमी, डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ. तर याचं डायमेन्शन काय येईल, L1 डिस्टन्सचं. त्यानंतर टाइम म्हणजे काय, T1. म्हणजे डिस्टन्सचं जे डायमेन्शन असेल ते L1 असेल आणि टाइमचं डायमेन्शन जे असेल ते T1 असेल. मग डायमेन्शन्स किती येणार या फिजिकल क्वांटिटीचं, या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन इन L1. आता हा जो T आहे हा +1 आहे, हा वरती गेला काय होईल, -1. म्हणजे जे काही डायमेन्शन आपल्याला स्पीडचं काढता येईल ते स्पीडचं डायमेन्शन किती असेल, L1 T-1. तर अशा पद्धतीनं आपण इथं स्पीड विषयी डिस्कस करत आहोत आणि स्पीडचं फॉर्म्युला, त्याच्यानंतर त्या फॉर्म्युल्यावरून त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचं एसआय युनिट आणि डायमेन्शन्स आपण इथं कॅल्क्युलेट केलेले आहे. तर हे सगळं स्पीड विषयी आहे. स्पीड म्हणजे काय, तर स्पीड म्हणजे डिस्टन्स पर युनिट टाइम. त्याच्यावरून त्याचं एसआय युनिट आपण कॅल्क्युलेट केलं, मीटर पर सेकंद. त्याचं डायमेन्शन सुद्धा आपण काढलं. आता ही जी स्पीड आहे ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर स्पीड ही जी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे. तर या स्केलर क्वांटिटीला फक्त आणि फक्त कशाची गरज असते, फक्त मॅग्निट्यूडची. स्पीड जी आहे ती कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. कारण स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, इट रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड, ओनली मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड म्हणजेच काय होतं, मॅग्निट्यूड म्हणजेच काय होतं, युनिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की अ कार इज मूव्हिंग with speed 50 किलोमीटर पर आवर. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊ 50 किलोमीटर पर आवर. तर याच्यामध्ये किलोमीटर पर आवर हे काय आहे, हे युनिट आहे. युनिट म्हणजेच काय, मॅग्निट्यूड. मग स्पीड अशी क्वांटिटी आहे की जी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड मुळे काय होतं, डिस्क्राईब होते. त्यामुळं त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. म्हणजे हिला डायरेक्शनची गरज नसते. समजा तुम्ही म्हटलं की कार इज मुव्हिंग विथ स्पीड 50 किलोमीटर पर आवर.
तर इट इज नॉट नेसेसरी टू स्पेसिफाय द डायरेक्शन स्पेसिफाय करणं काही गरजेचं नाही. मग स्पीडसाठी तुम्हाला डायरेक्शनची अजिबात गरज नाही. सो देअर इज नो डायरेक्शन. आणि ज्या क्वांटिटीला डायरेक्शनची गरज नसते, फक्त कशाची गरज असते, मॅग्निट्यूडची गरज असते, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी. त्यामुळे स्पीड जी आहे ती कोणती क्वांटिटी होईल, स्केलर क्वांटिटी होईल. ठीक आहे. तर हे स्पीड विषयी आपण डिटेल्समध्ये डिस्कस केलेलं आहे. आता स्पीड जी आहे ती स्पीडचे काही टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, त्याच्यानंतर व्हेरिएबल स्पीड आहे, त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस स्पीड आहे, ॲव्हरेज स्पीड आहे. तर या सर्वांचा अर्थ काय, कारण सर्व स्पीड हे एकसारखे नाही आहे, त्याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. प्रत्येक स्पीडची आपापली स्वतःची एक आयडेंटिटी आहे. तर ती स्पीड आपल्याला इथं डिस्कस करायची आहे. तर आपण पुढचं जे आर्टिकल घेऊ ते घेऊ टाइप्स ऑफ स्पीड. म्हणजे या स्पीडमध्ये किती टाइप्स मोडतात, कोणते कोणते टाइप्स या स्पीडमध्ये येतात ते आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिला स्पीडचा टाइप आहे युनिफॉर्म स्पीड. आता हा जो युनिफॉर्म स्पीड आहे, हा युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, पहिला जो टाइप आहे तो आहे युनिफॉर्म स्पीड. मग युनिफॉर्म स्पीड केव्हा म्हणणार, किंवा युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय. तर युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण या पॉईंटपासून निघालो, या पॉईंटपासून बॉडी मूव्ह होत आहे आणि ती जर मोशनमध्ये असेल आणि प्रत्येक समजा फॉर एक्झाम्पल 2 किलोमीटर जर असेल तर 2 किलोमीटर ती कव्हर करण्यासाठी 15 मिनिट जर घेत असेल, परत 2 किलोमीटर कव्हर करण्यासाठी 15 मिनिट जर घेत असेल, पुढचे 2 किलोमीटर जर कव्हर करण्यासाठी 15 मिनिट जर घेत असेल, तर अशा स्पीडला काय म्हणू आपण, युनिफॉर्म स्पीड म्हणू. युनिफॉर्म म्हणजे काय, कॉन्स्टंट स्पीड. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट स्पीड. मग कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय, एखादी व्हेकल जी आहे ती एखादी व्हेकल कॉन्स्टंट स्पीडनं मूव्ह होत आहे, कॉन्स्टंट स्पीडनं मोशन परफॉर्म करत आहे. याचा अर्थ काय की ती जे डिस्टन्स आहे, आता इथं डिस्टन्स मी 2 किलोमीटर, इथं 2 किलोमीटर, इथं 2 किलोमीटर घेतलं, म्हणजे प्रत्येक 2 किलोमीटर कव्हर करण्यासाठी त्या व्हेकलला किती वेळ लागत आहे, 15 मिनिट्स. म्हणजे सारखाच वेळ लागत आहे. डिस्टन्सही कसं आहे, सारखंच आहे, म्हणजे इक्वल डिस्टन्स आहे आणि इक्वल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी वेळ काय लागत आहे, इक्वल. सो इक्वल टाइम पिरियड, टाइम इंटरवल. ठीक आहे. म्हणजे ज्या मोशनमध्ये इक्वल डिस्टन्स असेल आणि इक्वल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी इक्वल टाइम इंटरवल जर लागत असेल तर त्याला काय म्हणू आपण, युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, युनिफॉर्म स्पीडचा अर्थ काय होतो, युनिफॉर्म स्पीड म्हणजे अशी स्पीड ज्या स्पीडमध्ये इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवलमध्ये काय केलं जातं, ट्रॅव्हल केलं जातं, त्याला म्हणू आपण युनिफॉर्म स्पीड. आता ही जी युनिफॉर्म स्पीड आहे, ही युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन जर आपण केली तर या डेफिनेशनमध्ये आपण काय लिहिणार, या डेफिनेशनमध्ये आपण लिहिणार, इफ the body covers equal distances, if the body covers equal distances in equal interval of time, is called uniform speed. युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, तर युनिफॉर्म स्पीडमध्ये बॉडीनं हे इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम पिरियडमध्येच काय करायला पाहिजे, कव्हर करायला पाहिजे, तरच त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म स्पीड. म्हणजे सारखाच डिस्टन्स आणि सारखाच डिस्टन्सला लागणारा वेळ सुद्धा कसा असला पाहिजे, सारखाच असला पाहिजे. म्हणजे इथं 2 वर्ड्स लक्षात ठेवायचे, इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाइम इंटरवल. तर अशाला म्हणतो आपण युनिफॉर्म स्पीड. आणि युनिफॉर्म स्पीड म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे. पुढची जी आहे स्पीड ती आहे आपली नॉन युनिफॉर्म स्पीड. आता ही नॉन युनिफॉर्म स्पीड काय आहे ते आपण बघू. नॉन युनिफॉर्म स्पीडला आपण व्हेरिएबल स्पीड सुद्धा म्हणतो. तर ही व्हेरिएबल स्पीड काय आहे ते आपल्याला बघायचं आहे.
सेकंड जी स्पीड आहे ती आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. आता याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, युनिफॉर्म नाही आहे. तर अशी स्पीड कोणती आहे, आणि या नॉन युनिफॉर्म स्पीडला आपण व्हेरिएबल स्पीड असं सुद्धा म्हणतो. व्हेरिएबल स्पीड असं सुद्धा आपण म्हणतो. मग नॉन युनिफॉर्म स्पीड किंवा व्हेरिएबल स्पीड म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय होतं की समजा तुम्ही एखादी बॉडी घेतली आणि ती बॉडी जर अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल, फॉर एक्झाम्पल इथं 2 किलोमीटर असेल, त्याच्यानंतर 3 किलोमीटर असेल, त्याच्यानंतर 4 किलोमीटर असेल, तर हे जे अनइक्वल डिस्टन्स आहे हे अनइक्वल डिस्टन्स जर इक्वल टाइम पिरियडने जर कव्हर होत असेल तर याला आपण काय म्हणू, नॉन युनिफॉर्म मोशन. तर नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये डिस्टन्स कसं असतं, अनइक्वल असतं, म्हणजे इक्वल नाही आहे. आता इथं बघा, पहिल्या 2 किलोमीटर मध्ये किती वेळ लागला, 15 मिनिटं. दुसऱ्या 3 किलोमीटर मध्ये 15 मिनिटं, नंतर 4 किलोमीटर साठी 15 मिनिटं. म्हणजे इथं जो टाइम इंटरवल आहे हा कसा आहे, इक्वल आहे. म्हणजे इथं असणारा टाइम पिरियड कसा आहे, इक्वल आहे, आणि इथं डिस्टन्स कसा आहे, अनइक्वल आहे. ठीक आहे, अनइक्वल आहे. म्हणजे आपण याच्यावरून काय कन्क्लुजन करू शकतो, इफ द बॉडी कव्हर्स unequal distance in equal interval of time is called non-uniform motion. आणि नॉन युनिफॉर्म मोशनलाच आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, व्हेरिएबल स्पीड. व्हेरिएबल म्हणजे काय की जी चेंज होत राहते म्हणजे इथं डिस्टन्स कसं घ्यायचं आहे तुम्हाला, अनइक्वल घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्या अनइक्वल डिस्टन्सला कव्हर करण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो कसा घ्यायचा आहे, इक्वल घ्यायचा आहे. म्हणजे एखादी बॉडी जर अनइक्वल डिस्टन्स हे इक्वल टाइम पिरियड मध्ये जर कव्हर करत असेल तर अशी जी स्पीड असेल त्या स्पीडला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल स्पीड किंवा नॉन युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला 2 स्पीड मध्ये डाऊट क्लिअर असेल तुमचा की युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय फरक आहे. तर युनिफॉर्म स्पीड मध्ये कॉन्स्टंट जी स्पीड राहते ती कशी राहते, कॉन्स्टंट राहते, म्हणजे कधीच बदलत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय होतं थोडक्यात की इक्वल डिस्टन्स जे आहे ते इक्वल डिस्टन्स तुम्हाला कव्हर करण्यासाठी इक्वल टाइम पिरियड लागतो. ठीक आहे, जसं इथे इक्वल डिस्टन्सेस आहे, इक्वल टाइम इंटरवल. आणि नॉन युनिफॉर्म स्पीड मध्ये काय होतं की डिस्टन्स व्हॅरी होतं. म्हणजे अनइक्वल जे डिस्टन्स आहे कव्हर करण्यासाठी इक्वल डिस्टन्स जर लागत असेल तर त्याला काय म्हणू आपण, नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीडला व्हेरिएबल स्पीड असं सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, तर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म स्पीड याबद्दलचे तुमचे जे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर झाले असतील, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत झाला असेल. युनिफॉर्म इट स्टँड्स फॉर ओनली इक्वल डिस्टन्स, इक्वल टाइम पिरियड, अँड नॉन युनिफॉर्म अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, आता पुढच्या ज्या 2 स्पीड आहेत त्या 2 स्पीड अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण दुसऱ्या स्पीडकडे जाऊ. दुसरी जी स्पीड आहे ती आहे ॲव्हरेज स्पीड. आता ही ॲव्हरेज स्पीड काय असते, तर ॲव्हरेज स्पीड आपल्याला जर काढायची असेल तर ती कशी काढू शकतो आपण, आणि त्याचा फॉर्म्युला काय ते आपल्याला बघावं लागेल. मग आता ॲव्हरेज स्पीडसाठी आपण काय करू, ॲव्हरेज स्पीडसाठी आपण सर्वात आधी त्याचा फॉर्म्युला लिहू. ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, ॲव्हरेज स्पीड म्हणजे तुम्ही जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, टोटल डिस्टन्स, त्या टोटल डिस्टन्सला लागणारा वेळ किती आहे, या दोघांचं जर डिव्हिजन घेतलं तर आपल्याला ॲव्हरेज स्पीड मिळते. सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स traveled by the body to the total time taken by the body.
हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जे काही डिस्टन्स लागलाय तुम्हाला, जसं ॲव्हरेज स्पीड जर असेल तर ही ॲव्हरेज स्पीड कशी काढतो आपण? ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. जे काही तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते टोटल डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे, आणि टोटल डिस्टन्स घेताना तुम्हाला टाइम सुद्धा कसा घ्यायचा आहे? टोटल टाइम टेकन. ठीक आहे. मग या दोघांचा जो काही डिव्हिजन असेल तो काय असेल? ॲव्हरेज स्पीड असेल. ॲव्हरेज स्पीड काढायची कशी? तर ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक एक्झाम्पल घेऊ आपण. इफ अ कार कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ if a car covers a distance of 20 किलोमीटर घेऊ आपण. 20 किलोमीटर हे जे आहे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे, हे डिस्टन्स घेऊ आपण. 20 किलोमीटरच्या ऐवजी घेऊ 20 किलोमीटर 200 किलोमीटर इन 4 आवर. आता हा एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ की जर एखादी कार हे किती डिस्टन्स कव्हर करत असेल? हे डिस्टन्स कव्हर करत असेल 200 किलोमीटर इन 4 आवर्स. ठीक आहे. तर हे आपल्याला जर असं दिलं असेल तर आपल्याला याची ॲव्हरेज स्पीड काढता येते. ती ॲव्हरेज स्पीड किती असेल? ॲव्हरेज स्पीड जर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. किती त्या कारनं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे? 200 किलोमीटर. आणि किती तासांमध्ये? 4 तासांमध्ये. तर ॲव्हरेज स्पीड किती होईल? ॲव्हरेज स्पीड किती होईल सांगा? कोण सांगेल याची ॲव्हरेज स्पीड किती होणार आहे? याची ॲव्हरेज स्पीड होईल 50, म्हणजे 50 किलोमीटर पर आवर ही होईल याची ॲव्हरेज स्पीड. म्हणजे एका तासाला त्या कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे? 50 किलोमीटर. अशा पद्धतीनं आपण कुठल्याही बॉडीची, जी बॉडी मोशनमध्ये आहे तिची ॲव्हरेज स्पीड काढू शकतो. ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी तुम्हाला एवढंच लागेल की टोटल डिस्टन्स घ्यावं लागेल, आणि त्या टोटल डिस्टन्सला कशाने डिवाइड करावं लागेल? टोटल टाईमने डिवाइड करावं लागेल. इथं आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलं आहे की ती जी कार आहे ती किती डिस्टन्स कव्हर करत आहे? 200 किलोमीटर. किती तासांमध्ये? 4 तासांमध्ये. तर तिचं ॲव्हरेज स्पीड किती? मग टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम, या दोघांचा जर डिव्हिजन केला तर आपल्याला काय मिळेल? त्याची ॲव्हरेज स्पीड मिळेल. ठीक आहे. आणखीन एक स्पीड अत्यंत महत्त्वाची आहे याच्यामध्ये. त्या स्पीडचं नाव आहे इन्स्टंटेनियस स्पीड. आता ही इन्स्टंटेनियस स्पीड आहे काय हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि इन्स्टंटेनियस स्पीड आपल्याला कशी मोजायची, किंवा आपल्याला जर इन्स्टंटेनियस स्पीड जर काढायची असेल तर ती कशी काढता येईल ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. तर चौथी जी आहे स्पीड ती आहे इन्स्टंटेनियस स्पीड. इन्स्टंटेनियस स्पीड. आता ही इन्स्टंटेनियस स्पीड काय असते किंवा ही कशी आपण काढतो याच्याविषयी आपण सविस्तर बघू. इन्स्टंटेनियस स्पीड जी आहे ती असते स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. सो द स्पीड ऑफ an object किंवा of any vehicle, of an body, of an object. So the speed of an object at any instant is called instantaneous speed. आता ही जी स्पीड आहे या स्पीडला इन्स्टंटेनियस का म्हणतात, किंवा इन्स्टंटेनियसचा अर्थ काय होतो? आता फॉर एक्झाम्पल एका पर्टिक्युलर इन्स्टंटला, एका पर्टिक्युलर वेळेला मला जर स्पीड पाहिजे असेल तर ती स्पीड किती असेल? तर ती स्पीड किती आपल्याला दाखवता येईल? ती स्पीड आपल्या व्हेकलचं, जे काही आपल्याकडे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर त्याच्यामधलं जे स्पीडोमीटर असतं ते स्पीडोमीटर आपल्याला जी रिडिंग दाखवतं, जी स्पीड आपल्याला दाखवतं, ती स्पीड कोणती असते? इन्स्टंटेनियस स्पीड असते. म्हणजे ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट, त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला, पर्टिक्युलर वेळेला जी स्पीड आपल्याला स्पीडोमीटर दाखवते त्या स्पीडला काय म्हणतात? इन्स्टंटेनियस स्पीड. मग इन्स्टंटेनियस स्पीडसाठी काय महत्त्वाचं आहे?
तर आपल्या व्हेकलमधलं स्पीडोमीटर काय सांगतं तुम्हाला की पर्टिक्युलर त्या टाईम पिरियडला किती स्पीड आहे व्हेकलची. तर ती जी स्पीड असते ती असते इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, थँक्यू. आज आपण स्पीड आणि त्याचे जे काही टाईप्स वगैरे आहेत ते डिटेल्समध्ये डिस्कस केलेले आहेत. थँक्यू.